शंतनू ऑफिसच्या लॅपटॉपवर काम करत होता, त्यामुळे तो पहिल्याच टेन्शनमध्ये होता. तेवढ्यात त्याची बायको म्हणजे त्रिशा डोळे पुसत म्हणाली, शंतनू, तुमची वहिनी आहे ना, मला ती तिच्या बाळाला घेऊनच देत नाही. म्हणते की तू माझ्या बाळाला पाडशील. तिचे बोलणे ऐकून शंतनूने तिरकी नजर त्रिशावर टाकली, जिच्या चेहऱ्यावर प्रमाणापेक्षा बालिशपणा होता. आत्ता सुद्धा 2 वेण्या घालून हातात आपला टेडी बिअर पकडून ती लहान मुलांसारखी शंतनू सोबत बोलत होती. तसेही शंतनूचा त्याच्या बाबांवर खूप राग होता, ज्यांनी 10 वर्षांनी लहान असणाऱ्या मुलीसोबत त्याचे लग्न करून अजूनच अडचणीत टाकले होते. तो 26 वर्षांचा होता आणि त्रिशा त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होती. फक्त ती उंचीने मोठी होती, पण तिचे विचार अगदी लहान मुलांसारखेच होते. तिला कोणत्या गोष्टींची समज नव्हती. शंतनूला जितक्या समजूतदार मुली आवडत होत्या, त्रिशा तितकीच निष्काळजी होती. लग्नाला 1 वर्ष झाले होते, परंतु पहिली गोष्ट ही की त्रिशाला पाहून शंतनूला काही जाणवतच नव्हते आणि जर तो त्रिशाजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा तर ती घाबरायची आणि रडू लागायची. शंतनू आणि त्याचा भाऊ शशांक दोघांचे लग्न सोबतच झाले होते आणि शशांकची पत्नी मोनिका एका मुलाची आई बनली होती. पण शंतनू अजूनही त्रिशाजवळ जाण्यासाठी तरसत होता आणि त्रिशा नक्कीच मोनिकाच्या मुलाला कुशीत घेण्याचा प्रयत्न करत असेल. त्यामुळेच मोनिकाने नकार दिला असेल, कारण या बालिश मुलीचा काय भरोसा की ही बाळाला खाली पाडेल. त्यामुळे त्रिशा शंतनूला मोनिकाची तक्रार करत असेल आणि सोबतच रडत देखील होती. शंतनूने तिच्यावर एक नजर टाकली आणि पुन्हा आपल्या लॅपटॉपमध्ये व्यस्त झाला. त्रिशा पुन्हा म्हणू लागली, शंतनू, मला माझं बाळ हवं आहे, मला बाळ आणून द्या. त्रिशाची पुढची मागणी ऐकून शंतनू तर हैराणच झाला. तिला डोळे फाडून पाहू लागला आणि म्हणाला की त्रिशा, मुलं दुकानात मिळत नाहीत, समजले? बाळ आणून देऊ तुला? हट मागे, मला काम करू दे. शंतनूला चिडलेला पाहून त्रिशाला काहीच फरक पडला नाही. ती पुन्हा ओरडली, शंतनू, मला नाही माहिती, मला माझं बाळ पाहिजे म्हणजे पाहिजेच. माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये चला. मोनिका वहिनीने सुद्धा तिथूनच बाळ आणलं आहे, मला सुद्धा आणून द्या. शंतनूने लॅपटॉप बंद केला. आता त्या मूर्ख मुलीला कसं समजावू शकत होता की हॉस्पिटलमध्ये बाळ मिळत नाही. त्याने तिच्या सुंदर चेहऱ्याकडे ध्यान देत विचारले, बाळ हवं आहे तुला? तेव्हा त्रिशा चिडून म्हणाली, हो पाहिजे, ते सुद्धा 2. मी त्या मोनिका वहिनीला सुद्धा माझं बाळ देणार नाही. शंतनू तिच्या बालिशपणावर हसत म्हणाला, माझ्या लाडोबाला 2 बाळ हवंय? तेव्हा त्रिशा खूप निरागसपणे 2 बोटं दाखवत म्हणाली, हो 2. तेव्हा शंतनू अगदी हळू तिच्या कानाजवळ येत प्रेमाने म्हणाला, बाळ घेण्यासाठी खूप काही सहन करावे लागते. इतक्या सहजरित्या बाळ मिळत नाही. तुला सहन होईल का? हा, सगळं काही सहन करेल, फक्त मला बाळ पाहिजे म्हणजे पाहिजेच. शंतनू म्हणाला, ओरडणार तर नाही ना? घरच्यांना ओरडून बोलावणार तर नाही ना? तेव्हा त्रिशा म्हणाली, मी का ओरडेल? मी तर खूप खुश होईल, माझ्याजवळ माझे बाळ असेल. त्रिशाच्या डोळ्यात एक छोट्या पिल्लाचं स्वप्न होतं. शंतनू म्हणाला, हे बघ, त्रास होतो, फक्त थोडासा त्रास होतो आणि मग पक्का तुला बाळ मिळेल. शंतनूच्या बोलण्यावर ती आनंदी झाली होती. म्हणाली, ठीक आहे, मी डोळे बंद करून सगळं सहन करेल. जेव्हा त्रिशाला एका बाळासाठी एवढे व्याकुळ पाहिले तेव्हा शंतनूने मनातल्या मनात देवाचे आभार मानले. तो तिला म्हणाला, अच्छा, ये माझ्यासोबत, आज मी तुला बाळ नक्कीच देणार. आपला लॅपटॉप त्याने एका बाजूला ठेवला होता. त्या रात्रीची तर तो कधीपासून वाट पाहत होता. शंतनू त्रिशाला कपाटाजवळ घेऊन गेला. तिच्या हातून टेडी बिअर घेतला आणि बाजूला ठेवला. त्याने त्रिशाला एक नाईट गाऊन काढून दिला आणि म्हणाला, जा, हा गाऊन घालून ये. त्रिशाने नाईट गाऊन पाहिला आणि खूप निरागसपणे विचारले, हा नाईट गाऊन घातला तर मला बाळ भेटेल का? शंतनू तिच्या प्रश्नाला वैतागला होता. तो रागात म्हणाला, तुला बाळ हवं आहे तर मी जे काही बोलतो ते कर, कोणताही प्रश्न विचारू नकोस. ती शांतपणे वॉशरूममध्ये गेली. थोड्या वेळानंतर ती रूममध्ये आली तेव्हा शंतनू तिला पाहतच राहिला. तिला पाहून वाटतच नव्हते की ती एक बालिश मुलगी आहे. ती नाईट गाऊनमध्ये इतकी सुंदर दिसत होती की शंतनूच्या भावना उफाळून आल्या. पण त्रिशा घाबरली होती. तिने आपल्या हाताने नाईट गाऊनचा गळा पकडला होता. शंतनू तिच्या जवळ आला. मग त्याने तिच्या दोन्ही वेण्या सोडवून दिल्या.
तिचे लांब दाट केस पाहून त्याचे मन अधीर झाले. त्रिशा अजूनही हाताने गाऊनचा गळा पकडून होती. शंतनूने आपल्या हाताने तिचा हात दूर सारला, पण त्रिशाची भीती पाहून त्याला स्वतःचीच भीती वाटू लागली. कदाचित ती पुन्हा नकार देईल किंवा रडू लागेल. म्हणूनच पुढच्या क्षणी त्याने तिला स्वतःच्या छातीशी घट्ट धरले. तडफडत्या हृदयाला जणू शांतता मिळाली होती. मग तो त्रिशामध्ये हरवू लागला. बेकाबू होऊन त्याने तिच्या ओठांवर आपलं वर्चस्व गाजवलं. पण त्रिशाच्या तर जीवावर आलं होतं. तिच्या पोटात दुखू लागलं. ती एकदम मागे सरली. शंतनूला पुन्हा तिच्या या हालचालीवर राग आला. त्रिशा म्हणाली, शंतनू, माझ्या पोटात दुखतंय. मोनिका वहिनीला पण असंच झालं असेल. मलाही हॉस्पिटलला घेऊन चला, माझं बाळ येणार आहे. तिचे बोलणे ऐकून शंतनूला राग आला. त्याने तिचा हात पकडून तिला पलंगावर ढकललं आणि म्हणाला, फक्त किस करून बाळ येत नाही, समजलं? खूप काही सहन करावं लागतं, मग जाऊन एक निरागस छोटं बाळ हातात येतं. बाळ हवंय ना तुला? त्रिशाचा चेहरा पांढरा पडला. शंतनूने आपला शर्ट काढला होता. 1 वर्ष तो या मुलीचा बालिशपणा सहन करत होता, पण आज त्याला आपल्या भावनांमध्ये वाहून जायचं होतं. इतक्यात ती उठून बसणार तो शंतनू तिच्यावर अडवा झाला. त्याने त्रिशाच्या बोटात आपली बोटं अडकवली आणि जेव्हा तो त्रिशामध्ये रमून गेला तेव्हा त्रिशाची मनाला भेदणारी किंकाळी निघाली. पण शंतनूने तिचे ओठ आपल्या ताब्यात घेऊन तिच्या किंकाळ्यांचा गळा घोटला. पण त्याला हे माहीत नव्हतं की ती वेडी मुलगी त्रिशा त्याच्या वडिलांच्या मित्राची मुलगी होती. ती एकुलती एक होती आणि सुरुवातीपासूनच खूप भोळी आणि निष्काळजी होती. त्रिशाला लहान मुलं खूप आवडत होते. रस्त्यात लहान मुलं खेळताना दिसली की ती त्यांना पकडून आपल्या घरी घेऊन यायची आणि त्यांच्यासोबत खेळत असे. तिची आई नेहमी तिला ओरडत असे, त्रिशा, मी तुझ्या या सवयीमुळे खूप त्रासले बघ. गल्लीतली मुलं घरी घेऊन येतेस आणि त्यांचे आईवडील आमचा दरवाजा ठोकून म्हणतात, माहीत नाही आमची मुलं कुठे निघून जातात. तुमची मुलगी न सांगता आमची मुलं घरी घेऊन येते. त्रिशा, तुला नक्की काय हवंय? त्रिशा खूप निरागसपणे म्हणायची, आई, मला बाळ हवंय. तिचे बोलणे ऐकून आईचे डोळे आश्चर्याने विस्पारले. ती म्हणाली, काय, तू वेडी झालीस का? त्रिशा म्हणाली, ती सुमन मावशी आहे ना, तीही तुझ्याच वयाची आहे आणि अगदी 4 वर्षांपूर्वी देवाकडून बाळ घेऊन आली आहे. आई, तू सुद्धा हॉस्पिटलला चल, मलाही एक छोटंसं बाळ आणून दे. तिच्या आईने तिला रागाने पाहिलं आणि म्हटलं, अरे देवा, अगं मी तुझ्यामुळे खूप टेन्शनमध्ये आहे. तुझं डोकं खराब झाले आहे का? अरे, असं हॉस्पिटलमध्ये जाऊन बाळ मिळत नसतं. त्रिशा डोकं खाजवत म्हणाली, आई, असेच तर बाळ मिळते. मी सुमन मावशींना विचारलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की हॉस्पिटलमध्ये जा, तुला बाळ मिळेल. आई, प्लीज हॉस्पिटलला चल ना, मला बाळ आणून दे. शपथ, आई, मी स्वतः त्या बाळाला सांभाळेल आणि मग गल्लीतली मुलंही घरी आणणार नाही. तिच्या आईने तिला रागाने पाहिलं. म्हणाली, असं करते, तुझं लग्नच लावून देते. मग जितकी बाळं देवाकडून घ्यायची आहे तितकी आण. अरे, माझं वय आहे का मुलं जन्माला घालायचं? त्रिशा अभ्यासात खूप कमजोर होती आणि ती तिच्या वर्गातही कष्टाने उत्तीर्ण होत असे. तिने खूप कष्टाने 16 वर्षाच्या वयात 10वी उत्तीर्ण केली आणि नंतर तिने अभ्यास सोडूनच दिला. तिच्या खोलीत बरीच खेळणी होती. टेडीवेअर, भांडीकुंडी, वेगवेगळ्या बाहुल्या. तिचे वडील दुबईत काम करत होते आणि जेव्हा ते तिथून परत येत तेव्हा तिच्यासाठी भरपूर खेळणी आणत असायचे. पण त्रिशाला फक्त लहान मुलंच खूप आवडत असायची. ती तिची खेळणीही गल्लीतल्या लहान लहान मुलांना देऊन टाकायची. गल्लीत कोणाच्याही घरी बाळ झालं की ती धावत धावत जायची. ती त्या छोट्या निरागस बाळाला उचलून खूप लक्षपूर्वक त्याच्याकडे बघत राहायची. त्या छोट्या छोट्या हातांकडे बघत राहायची. याच काळात इकडे शंतनूच्या भावाचे म्हणजे शशांकचे लग्न मोनिकासोबत ठरले होते. त्यावेळेस शंतनूच्या बाबांना कळाले की त्यांचा मित्र म्हणजे त्रिशाचे बाबा दुबईवरून आले आहेत. तेव्हा ते त्यांना घरी भेटायला गेले. जेव्हा जेव्हा ते दुबईहून परत येत तेव्हा तेव्हा ते त्यांना भेटायला त्यांच्या घरी जात असे. यावेळी त्यांनी त्रिशाच्या वडिलांना काहीसे अस्वस्थ पाहिले. तेव्हा त्यांनी अस्वस्थ होण्याचे कारण विचारले. तेव्हा त्रिशाचे बाबा म्हणाले, बस, आता मी म्हातारा झालो आहे. एकट्याने काही काम होत नाही. अनेकदा कामावरून थकून आलो की स्वतःचं जेवण स्वतःलाच बनवावे लागते. विचार करतोय की पत्नीला बरोबर घेऊन जाऊ, पण माझ्या मुलीची समस्या आहे. मी ज्या कंपनीत काम करतो तिथे पत्नीला आणण्याची परवानगी आहे, पण मुलांना नाही. नाहीतर मी त्रिशालाही सोबत घेऊन गेलो असतो. बस, याच चिंतेत आहे. त्रिशाच्या बाबांचे बोलणे ऐकून शंतनूचे बाबा म्हणाले, मग तू असं कर, त्रिशाचे लग्न माझा मुलगा शंतनू सोबत लावून दे.
हे ऐकून त्रिशाचे बाबा म्हणाले, अरे बाबा, ती अजून खूप लहान आहे, फक्त 16 वर्षांची आहे आणि एकुलती एकही आहे. तिच्यात खूप बालिशपणा आहे. मला वाटत नाही की ती लग्नाची जबाबदारी पेलू शकेल. शंतनूचे बाबा म्हणाले, तू काळजी करू नकोस. मी तुझ्या मुलीला स्वतःच्या मुलीसारखं जपेल. तिला आई वडिलांची कमतरता जाणून देणार नाही. मला हे लग्न यासाठी करायचे आहे की लोकांचे तोंड बंद होतील. कोणी तुझ्या मुलीकडे बोट दाखवणार नाही. बाकी मी शंतनूला समजावून सांगेन. तो त्रिशाला अजिबात त्रास देणार नाही. त्यावेळी शंतनूचे वय 27 वर्षांचे होते. त्यालाही लग्नाची इच्छा होती. मग जेव्हा त्याच्या बाबांनी त्याला त्रिशाचा फोटो दाखवला तेव्हा ती दिसायला कुठूनही 16 वर्षांची वाटत नव्हती. तो एखाद्या लग्नात काढलेला फोटो होता ज्यामध्ये तिचे केस सोडलेले होते. तिने एक सुरेख साडी परिधान केली होती आणि हलकासा मेकअपही केला होता. ती तिच्या वयापेक्षा 2-3 वर्षांनी मोठीच दिसत होती. म्हणूनच ती थेट शंतनूच्या हृदयाला भिडली. तो म्हणाला, ठीक आहे, मला काहीच हरकत नाही. मला मुलगी पसंत आहे. शंतनूला माहीत होते की त्रिशाचे आईवडील दुबईला जाणार आहे, म्हणून त्यांना लग्न लवकरात लवकर करायचे होते. शशांक बरोबरच त्याच्या लग्नाची तारीखही त्याच दिवशी ठरवली गेली होती. शंतनूची खूप इच्छा होती की एकदा त्रिशाला भेटावं, पण ते शक्य नव्हते. एकदा त्याने आपल्या आईला देखील सांगितले की मला मुलगी समोरून बघायची आहे आणि काही गोष्टी बोलायच्या आहेत, पण त्याच्या आईने साफ साफ नकार दिला. नाही, पहिली भेट लग्नाच्या दिवशीच होईल. मध्ये फक्त 1 महिनाच तर आहे. किती वाईट वाटेल जर आपण त्यांना म्हणू, पाहुणं, आमच्या मुलाला करमत नाही, त्याला त्याच्या होणाऱ्या बायकोला भेटायचे आहे. त्याच्या आईने त्याला लाजावून टाकलं होतं, पण त्याला माहीत नव्हते की त्याची होणारी पत्नी एवढी निष्काळजी आणि अविचारी असेल. लग्नाच्या दिवशी पहिल्यांदा तर ती पाठवणीच्या वेळेस खूपच रडली होती आणि जेव्हा लग्नानंतर पहिल्या रात्री शंतनू रूममध्ये आला तेव्हा त्याच्या मनात भावनांचा पूर उसळला होता. पण त्याची पत्नी अस्वस्थपणे रूममध्ये इकडून तिकडे फिरत होती. त्याला वाटले की त्रिशा त्याची वाट पाहत असेल. जसा शंतनू रूममध्ये आला तिला असे अस्वस्थ फिरताना पाहून थोडा हैराण झाला. कधी ती बेड खाली काहीतरी शोधत होती तर कधी उघडून काहीतरी पाहत होती. शंतनूने दरवाजा बंद केला आणि तिला विचारले, तू काय शोधत आहेस? ती म्हणाली, माझा टेडी बिअर. आई म्हणाली होती माझा टेडी बिअर माझ्या सासरच्या माझ्या खोलीत असेल, पण इथे तर कुठेच दिसत नाही. तू कुठे आहे? हे ऐकून शंतनूने तिला आश्चर्याने पाहिले. ती मुलगी इतकी अस्वस्थ होती की तिला तिचा टेडी बिअर सापडला नाही तर काय होईल कोण जाणे. शंतनू म्हणाला, आज रात्री तुला टेडीची काय गरज आहे? ती डोके खाजवत म्हणाली, काय गरज म्हणजे? त्याशिवाय मला झोप लागत नाही. मी टेडीशिवाय झोपत नाही आणि मला हे कपडेही काढायचे आहेत. हे मला खूप टोचतात ते. शंतनू म्हणाला, हे बघ, मी अजून तुला नीट बघितलेही नाहीये, तुझ्याशी बोललोही नाही. ती म्हणाली, काय बोलायचं आहे? हे बघा, मला झोप आली की मला काहीच आवडत नाही. मला आता खूप जोरात झोप येते. मला झोपायचंय. मला माझा टेडी आणून द्या ना. तिच्या डोळ्यांवरूनही दिसत होतं की तिला खरोखर झोप येत होती. शंतनूला तिच्या हालचाली काहीशा विचित्र वाटल्या. लग्नानंतर मुली थोड्याशा लाजतात, संकोच करतात, घाबरतात, पण तिच्यात असं काहीही नव्हतं. ना लग्नाच्या रात्रीला शोभेल अशी तिच्या चेहऱ्यावर लाज होती, ना संकोच. शंतनू लगेच आपल्या खोलीतून बाहेर आला. त्याच्या आईवडील अजून हॉलमध्येच बसले होते. जेव्हा त्याने आईला सांगायला सुरुवात केली की ही मुलगी कशी आहे आई, तेव्हा शंतनूची आई म्हणाली, काय झालं बाळा, तू का बाहेर आलास? तो म्हणाला, ती मुलगी विचित्र गोष्टी करते. मला म्हणते मला टेडी हवाय, टेडीशिवाय झोपणार नाही. मला तर सगळंच काही विचित्र वाटते आई. शंतनूचे बोलणे ऐकून त्याची आई हसू लागली. ती म्हणाली, नाही, असं नाहीये. ती आपल्या आईवडिलांची खूप लाडकी आहे ना, आणि त्यात तिला लहान भाऊ बहीणही नाहीयेत, म्हणूनच तिला खेळण्याची सवय आहे. हळूहळू वेळेबरोबर ठीक होईल बाळा. तू त्रिशाला थोडं समजावून घेण्याचा प्रयत्न कर. आणि त्यात त्रिशा तितक्या वयाचीही नाहीये. अरे, तुझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे ती. हे ऐकून शंतनूची शुद्धच उडाली. तो म्हणाला, म्हणजे काय? शंतनू तर बिचारा काही माहिती नसताना अडचणीत सापडला होता. त्याने विचारले, म्हणजे तुला हे म्हणायचं आहे की ही मुलगी 15-16 वर्षांची मुलगी आहे? त्याची आई म्हणाली, हो बाळा, फक्त 6 महिन्यांपूर्वीच तिने 10वी पास केली आहे.
तो म्हणाला, पण दिसायला तर मोठी वाटते. त्याची आई म्हणाली, हो, फक्त एवढेच आहे, तिच्यात फक्त बालिशपणा खूपच आहे. ती लहान मुलांबरोबरच खेळायची आणि उठायची बसायची, म्हणून तिला थोडा वेळ दे बाळा. आपल्या आईचे बोलणे ऐकून शंतनू तर तिथे सोफ्यावर डोकं पकडून बसला. त्याने आजच्या रात्रीबद्दल काय काय विचार केला होता आणि ती मुलगी अगदी नासमज होती. प्रत्येक गोष्टीपासून अनभिज्ञ होती. शंतनूची आई त्याच्या जवळ बसली आणि म्हणाली, बाळा, का असं अस्वस्थ होतोस? तो म्हणाला, आई, तू मला सांगितलं पाहिजे होतं. मी अशा मुलीबरोबर कसं जगू शकतो? तुला माहिती आहे मला समजूतदार मुली आवडतात आणि ही मुलगी तर अगदी निष्काळजी वाटते. असो. तो परत खोलीत आला तेव्हा त्रिशा आपली ओढणी काढण्याचा प्रयत्न करत होती, पण ती ओढणी तिच्या ब्लाऊजला जोडून होती. तिच्या डोक्यावर काही केसांच्या पिन्स देखील होत्या. त्रिशा तिच्या केसांमधील पिन काढण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला त्या कशाच काढायच्या ते समजतच नव्हतं. तिने यापूर्वी कधीही एवढे जड कपडे परिधान केले नव्हते. जेव्हा शंतनूने तिला असे करताना पाहिले तेव्हा तो म्हणाला, थांब, मी काढतो. त्याने दरवाजा बंद केला आणि आतून कडी लावली. मग तो ड्रेसिंग टेबलकडे आला आणि त्रिशाची ओढणी काढू लागला. ती इतकी सुंदर दिसत होती की शंतनूचे मन वाईट विचार करू लागले, पण त्रिशा त्याच्या भावनांपासून पूर्णपणे अनभिज्ञ होती. शंतनूने तिची ओढणी काढली आणि एका बाजूला ठेवली. मग तो तिचे दागिने काढू लागला. आता त्याच्यासाठी आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. दागिने काढल्यानंतर त्याने त्रिशाच्या मानेवर त्याचे ओठ ठेवले. त्रिशाला अचानक धक्काच बसला आणि तिने लगेच छातीवर हात ठेवून शंतनूला मागे सारले. शंतनू अशा प्रकारच्या वर्तनासाठी अजिबात तयार नव्हता. त्याने त्रिशाकडे आश्चर्याने पाहिले आणि विचारले, हा काय मूर्खपणा आहे? तेव्हा त्रिशा रागाने म्हणाली, निर्लज्ज, तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत असे घाणेरडे वागण्याची? थांब, मी आत्ताच तुझ्या आईकडे तक्रार करते. त्रिशा तिथून पळून जाणार त्यापूर्वी शंतनूने तिचा हात पकडला आणि तिला आपल्यासमोर उभे केले आणि म्हणाला, अशा गोष्टी आईला सांगायच्या नसतात. इथे बस, मी तुला समजावून सांगतो. शंतनूला वाटले की कदाचित त्रिशा पती पत्नी यांच्या नात्याच्या कोमलतेला समजत नसेल. त्याने विचार केला की जर तो तिला थोडं समजावून सांगेल तर ती समजेल. पण त्रिशाने सर्वप्रथम आपला हात शंतनूच्या हातातून मोकळा केला आणि म्हणाली, मला झोप येते. मला कोणाचे काही बोलणे ऐकायचे नाहीये. माझा टेडी आत्ताच आणून द्या. शंतनूचे मन झाले की त्या मुलीचे डोके पकडून आपल्या डोक्यावर आपटावे. त्रिशाने आपल्या वागणुकीने त्याची संपूर्ण रात्र बर्बाद केली होती. रात्रीचे 1 वाजता तो गाडी काढून बाहेर गेला आणि एक अशी भेटवस्तूची दुकान शोधू लागला जी उघडी असेल. 1-2 दुकानं बंद होणार होती. त्यापैकी एका दुकानात जाऊन त्याने एक मोठा टेडी बिअर विकत घेतला आणि आणून त्रिशाला दिला. त्रिशा तिच्या टेडीबरोबर चिटकून झोपली आणि तो तिला बघतच राहिला. रिसेप्शनच्या दिवशी सुद्धा ती त्या ड्रेसमध्ये खूप अनकम्फर्टेबल होती आणि शंतनूचा मूड खूप खराब होता. एकतर त्याची बायको इतकी सुंदर दिसत होती, पण तिला शंतनूच्या भावनांची अजिबात जाणीव नव्हती. खोलीत येताच ती शंतनूला म्हणाली, लगेच माझी ओढणी आणि दागिने काढा. मला खूप घुटमळ होत आहे. शंतनू फक्त तिला बघतच राहिला. आज तो आधीच रागवलेला होता, म्हणून त्याने नकार दिला आणि म्हणाला, तू तुझे काम स्वतः कर. तुला माझ्या भावनांची काय जाणीव आहे? कालची संपूर्ण रात्र तू एकटीच झोपलीस. मी काय विचार केला होता मलाच ठाऊक. असं कधीच नाही होत. कोणती मुलगी तुझ्या एवढी मूर्ख नसते. तो रागात हे सगळं बोलला होता. त्रिशाने खूप मुश्किलने आपली ओढणी काढली आणि मग आपले दागिने काढायला लागली आणि ते तसेच ड्रेसिंग टेबलवर फेकून दिले. शंतनू म्हणाला, हे उचल आणि व्यवस्थित करून लॉकरमध्ये ठेव आणि लॉक लाव. त्रिशा म्हणाली, मी तुमची तक्रार करेन, बघाच तुम्ही. असे म्हणता म्हणता ती रडू लागली आणि म्हणाली, आई म्हणाली होती की तुझा नवरा खूप चांगला असेल, तुला रागवणार नाही, तू तिथे खूप आनंदात राहशील. तुम्ही तर 2-3 दिवसातच मला रागवायला सुरुवात केली. शंतनूला त्याची चूक जाणवली. त्याने एक खोल श्वास घेतला आणि तिच्याजवळ गेला. तो बिचारा काय करणार? तो त्याच्या भावनांच्या हाती मजबूर होता. मग त्याने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला, ठीक आहे, रागवत नाही. मग शंतनूने स्वतःच तिचे दागिने बॉक्समध्ये ठेवून लॉकरमध्ये ठेवले. त्यावेळी त्रिशाने तिच्या कपाटातून आरामदायी कपडे काढले आणि वॉशरूममध्ये गेली. ढिली शर्ट आणि ढिली पॅन्ट परिधान केल्यावर तिला थोडे हलके वाटले. हात तोंड धुवून ती खोली बाहेर आली. 2 वेण्या केल्या आणि तिचा टेडी पकडून पलंगावर पडली. शंतनूची तिला
बघून झोपच उडाली. माहिती नाही ती इतक्या आरामात कशी झोपून जात होती. तो त्रिशाच्या जवळ आला आणि म्हणाला, चल थोडं बोलूयात. पण ती आळस देत होती. ती म्हणाली, नाही, मला झोप येते, उद्या बोलूया ना. आई मला 10 वाजता झोपवायची आणि आता तर 1 वाजला आहे. ती झोपेने बेहाल होत होती आणि तिच्या झोपाळ्या डोळ्यांनी शंतनूची शांती हिरावून घेतली. जेव्हा त्याचे काहीच चाले ना, तेव्हा त्याने उशी ठीक केली आणि तोही तिच्या शेजारी पलंगावर पडला. पण त्रिशाने याकडे दखलही दिली नाही. रात्री जेव्हा ती गाढ झोपेत होती तेव्हा शंतनूने तिचा टेडी हळुवारपणे काढला. तिच्या सुंदरतेकडे पाहून त्याच्या मनात खूप काही येत होते. तो किती वेळ त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकणार होता. म्हणून तो तिच्या उशीवर डोके ठेवून तिच्या शेजारी झोपला आणि तिला मिठीमध्ये घेतले. पण कोणाच्या तरी मिठीत स्वतःला अडकलेले जाणवल्यावर त्रिशाचे डोळे खाडकन उघडले. तोपर्यंत तिला तिच्या चेहऱ्यावर शंतनूच्या गरम श्वासांचा स्पर्श जाणवू लागला. तिने लगेच शंतनूच्या छातीवर हात ठेवून त्याला मागे ढकलले आणि म्हणाली, मागे सरका, इथे काय करताय? तो म्हणाला, प्लीज त्रिशा, मला तुझ्याजवळ येऊ दे ना. मी नाही राहू शकत. मला इतका तरी हक्क आहे की मी तुझ्याकडून सुख मिळवू शकतो. मला राहावत नाहीये. माझी मजबुरी समजून घे प्लीज. तो विनंती करत होता. ज्या क्षणी त्याने त्याचे ओठ त्रिशाच्या मऊ कोमल ओठांवर ठेवले ती तडफडून गेली. त्याने प्रेमाचा पहिला स्पर्श तिच्या ओठांवर ठेवण्यापूर्वीच त्रिशा जोरात थरथरली. तिने झटक्यात तिच्या ओठांवर हात ठेवले. शंतनूने एक थंड श्वास सोडला आणि म्हणाला, हात काढ. नवऱ्याला इतका पण त्रास देत नाहीत. कम ऑन यार, हात काढ. पण ती तिच्या ओठांवर हात घट्ट ठेवून नाही म्हणून डोके हलवू लागली. शंतनूने तिचे दोन्ही हात स्वतःच्या एका हाताने दूर केले. त्याने तिच्या ओठांनी स्वतःला तृप्त करण्यापूर्वीच त्रिशाने डोळे मिटून जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. वाचवा, वाचवा, वाचवा. हे ऐकून शंतनू लगेच मागे सरकला. ती ओरडतच होती तेवढ्यात अचानक दारावर ठोके पडले. शंतनूचे मन झाले की तो या मुलीला काय करू आणि काय नाही. तो सर्वांना काय उत्तर देणार होता की त्रिशा रात्री वेड्यासारखी का ओरडत आहे. दारावर शंतनूची आई होती. ती बाहेरून म्हणाली, काय झालं? दरवाजा उघडा. त्रिशाने झटक्यात शंतनूला स्वतःपासून दूर सारले आणि पटकन उठून दार उघडले. त्यावेळी शंतनू सुद्धा उडी मारून पलंगावरून खाली उतरला आणि उभा राहिला. ही परिस्थिती कशी सांभाळायची ते त्याला समजत नव्हते. तेवढ्यात त्रिशाने खोलीची लाईट चालू केली आणि रडत रडत शंतनूच्या आईच्या गळ्यात पडली. म्हणाली, हा माझा नवरा, हा खूप घाणेरड्या हरकती करतो. हे ऐकून शंतनूची आई नजर चोरू लागली आणि शंतनू इतका लज्जित झाला की त्याला कुठेतरी पळून जावेसे वाटले. त्याची आई म्हणाली, बाळा काय झालं? त्रिशा म्हणाली, हा माझ्यासोबत. तिने सगळं सांगण्यापूर्वी शंतनू लगेच आईजवळ आला आणि म्हणाला, काही नाही झालं आई, तू हिला तुझ्याजवळ झोपव. हिला थोडं समजावून सांग. मला माहीत असतं की तुम्ही माझ्यासोबत असं करणार आहात तर मी खरोखरच लग्न नाकारले असते. ही खूप मूर्ख मुलगी आहे. हे बोलून तो त्याची उशी उचलून बाहेर गेला आणि दुसऱ्या खोलीत जाऊन पडला. त्याचे मन जळत होते. दुसरीकडे त्रिशा रडतच होती. शंतनूच्या आईने तिला शांत केले. ती तिला काय समजवणार होती? ती काहीच समजावून घेऊ इच्छित नव्हती. आईने पुष्कळ सांगितले की तो तुझा नवरा आहे. जर तो तुझ्याजवळ येत असेल तर यात काहीच गुन्हा नाही. पण त्रिशा म्हणाली, नाही, तो खूप घाणेरडा आहे. तुम्हाला माहीत नाही त्याने माझ्यासोबत काय केलं. शंतनूची आई आपल्या मुलाबद्दल अशा तऱ्हेचे शब्द ऐकण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हती. प्रत्येक नात्याला एक मर्यादा असते. ठीक आहे, तू शांत तर हो. का रडते आहेस? त्रिशा म्हणाली. त्याने माझा टेडी देखील मागे फेकून दिला. मग तिने तिचा टेडी उचलला आणि मिठीमध्ये घेतला. त्रिशाने विचारले, मी झोपू का? तुमचा मुलगा खोलीत येणार नाही ना? मला तर त्याची भीती वाटते. आई म्हणाली, नाही, तो येणार नाही. मी त्याला मनाई करेन. तू झोप. हे ऐकून त्रिशाला थोडा धीर मिळाला आणि ती परत पलंगावर जाऊन झोपली. शंतनूची आई आपल्या खोलीत निघून गेली. सकाळच्या नाश्त्याच्या वेळी जेव्हा शंतनू दुसऱ्या खोलीतून बाहेर आला तेव्हा मोनिका आणि शशांक दोघे त्याच्याकडे बघत होते. शशांकने त्याची चेष्टा केली. काय आहे हे नवरदेव? हे वेगळ्या खोलीचे नाटक काय आहे? शंतनू आधीच रागवलेला होता. तो म्हटला, जेव्हा नशीब खराब असतं ना तेव्हा दुसऱ्या खोलीमध्ये झोपावं लागतं. असं म्हणून तो टेबलवर बसला. शंतनूची आई नाश्ता करत होती. ती म्हणाली, शंतनू गप्प बसून नाश्ता कर.
तो गप्प बसला, पण आईकडे तक्रारीच्या नजरेने बघत होता. थोड्या वेळात सलवार सूट घातलेली त्रिशा ही खोलीतून बाहेर आली. ती शंतनूच्या आईजवळ बसली. मोनिका म्हणाली, अरे इथे का बसली आहेस? तुझ्या नवऱ्याजवळ बैस आणि त्याला नाश्ता दे. बिचारा एकटाच स्वतःचा नाश्ता करतोय. मोनिका स्वतः नाश्ता करत होती आणि शशांकलाही नाश्ता वाढत होती. त्रिशा म्हणाली, मला यांच्याजवळ बसायचं नाहीये, हे खूप घाणेरडे आहेत. तिचे बोलणे ऐकून तर शंतनूचा ब्रेड घशातच अडकला, कारण ही रात्रीची कोणतीही गोष्ट सर्वांसमोर उघड करू नये. इतक्यात शंतनूचे वडीलही नाश्ता करायला येऊन बसले. शंतनूच्या आईने त्रिशाच्या कानात म्हटले, बाळा गप्प बसून नाश्ता कर. अशा गोष्टी कोणालाच सांगत नाहीत आणि सर्वांसमोर तर कधीच नाही. जर तू कोणालाही काही सांगितलं तर बघ. त्रिशाच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तिने गप्प बसून आपल्या प्लेटमध्ये आमलेट घेतलं आणि ब्रेड बरोबर खायला लागली. नाश्ता संपल्यानंतर त्रिशा घराच्या बागेत आली. रंगीबिरंगी फुले बघून तिच्या चेहऱ्यावर हसू आले. तिने झटकन गुलाब, जास्वंद आणि झेंडूची फुले तोडली आणि तिच्या ओढणीत भरली. शंतनू बाहेर आला आणि विचारलं, हे काय करतेस? त्रिशा म्हणाली, याचा फुलांचा गुच्छ बनवणार मला खूप आवडतात. तिच्या स्वच्छ निरागस चेहऱ्याकडे पाहून शंतनूचा राग पुन्हा विसरला. तो म्हणाला, दे, एक गुलाब तुझ्या केसात लावतो. पण ती मागे सरली. म्हणाली, नको, तुम्ही खूप घाणेरडे आहात. मी तुम्हाला माझ्याजवळ येऊन देखील देणार नाही. शंतनू म्हणाला, बर, मग किती दिवस मला जवळ येऊ देणार नाहीस? एक ना एक दिवस मी तुझ्याजवळ येणारच आहे आणि ज्या दिवशी येईन त्या दिवशी तुझा जीवच घेईल. माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस. हे बोलून तो आपल्या मित्रांकडे निघून गेला. त्रिशाने सर्व फुले गोळा केली आणि तिच्या खोलीतील फुलदाणीत ठेवली. संध्याकाळी जेव्हा शंतनू आपल्या मित्रांना भेटून परत आला तेव्हा त्याने पाहिले की त्रिशा कमरेवर ओढणी बांधून गल्लीतील मुलांसोबत क्रिकेट खेळत होती. खरं तर तिथे मोठे बंगले होते, पण नेहमी संध्याकाळी मुलं मुली बाहेर येत असायचे. कोणी बॅडमिंटन खेळत तर कोणी क्रिकेट, आणि ती मुलांसोबत छोटी मुलगी बनून खेळत होती. ही अवस्था पाहून शंतनूला खूपच विचित्र वाटले, कारण त्याचे मित्र त्याला गाडीतून घरी सोडायला आले होते. तो या सर्व गोष्टींमध्ये अडकला होता. इतक्यात चेंडू त्याच्या मित्राच्या गाडीच्या बोनेटवर पडला. त्याचा मित्र म्हणाला, हा कोण बदमाश आहे? पण जशी शंतनूची नजर समोर पडली त्याची शुद्ध उडाली, कारण त्याचे मित्र त्याच्या वहिनीला भेटायला आले होते आणि वहिनी गल्लीत मुलांसोबत क्रिकेट खेळत होती. शंतनूचा मित्र म्हणाला, खूप विचित्र मुलगी आहे, इतकी मोठी झाली अजून मुलांसोबतच खेळते. शंतनू लज्जित होऊन मान वर घेऊ शकत नव्हता. मग तो गाडीतून खाली उतरला आणि म्हणाला, ठीक आहे, तुम्ही लोक जा. त्याचे मित्र म्हणाले, असं कसं जाऊ? तू म्हणत होतास की तू आपल्या बायकोच्या हातचा चहा प्यायला लावशील. आम्ही वहिनीच्या हाताचा चहा प्यायल्याशिवाय थोडंच जाणार आहोत. शंतनू म्हणाला, आत्ता जा, कधीतरी प्यायला देतो. कदाचित ती माहेरी आईकडे गेली असेल. शंतनू खोटं बोलला. त्याचे लग्नही इतक्या घाईघाईत झाले होते की तो आपल्या मित्रांना योग्य रीतीने बोलावू शकला नव्हता, आणि ज्या अवस्थेत त्याच्या मित्रांनी त्याची बायको पाहिली त्यामुळे तो लज्जित झाला होता. इतक्यात त्याचे मित्र परत जायच्या आतच त्रिशाने त्याला पाहिले. ती पळत आली आणि म्हणाली, शंतनू. मग एका मुलाला म्हणाली, थांब, आत्ता मी माझ्या नवऱ्याला सांगते की तू किती मोठा खोटारडा आहेस. मी आऊटही झाले नाही आणि तू मला आऊट म्हणायला लागलास. चल माझ्याबरोबर ये. ती एका 10 वर्षाच्या मुलाचा हात धरून शंतनूकडे आली आणि म्हणाली, बघा ना शंतनू, हा इतका खोटारडा आहे की मी आऊट झाले नाही आणि म्हणतोय मी आऊट झाले. बॉल विकेटवर लागलीच नव्हती, मी स्वतः पाहिलं. शंतनूचा मित्र जो निघण्यासाठी गाडी मागे सरकवत होता त्याने झटकन गाडी थांबवली. मग गाडीतून खाली उतरून शंतनूच्या जवळ आला. शंतनू त्रिशाला म्हणाला, तू आत जा. ती म्हणाली, असं कसं आत जाऊ? मी आधी माझा खेळ संपवते. शंतनू म्हणाला, त्रिशा आत जा. इतक्यात त्याचा मित्र त्याच्या जवळ आला होता. त्याने विचारले, ही मुलगी कोण आहे? तेव्हा त्रिशा म्हणाली, मी यांची बायको आहे. हा माझा नवरा आहे. तुम्ही कोण आहात? तिचे बोलणे ऐकून तो आश्चर्याने तिला डोक्यापासून पायापर्यंत पाहू लागला आणि म्हणाला, शंतनू, ही तुझी बायको आहे? तू तर म्हणत होतास की खूप सभ्य आहे, खूप शांत आहे. या मुलीने तर पहिल्याच भेटीत शंतनूची पोल उघडी करून टाकली होती. शंतनू मान वर करून पाहू शकत नव्हता. त्याने मित्रांच्या त्रिशाचे खूप कौतुक केले होते जेणेकरून त्याची काहीतरी प्रतिष्ठा राहील, कारण सर्व मित्रांमध्ये तो सर्वात जास्त नखरेबाज होता.
तो म्हणायचा की त्याला कोणतीही सामान्य मुलगी आवडत नाही, तर एक खूप समजूतदार, सुस्वभावी, सभ्य मुलीशी तो लग्न करेल. पण त्रिशा तर त्याच्या अगदी उलटच होती. त्याचा मित्र खांदे उडवत परत गेला. शंतनूने तिचा हात पकडला, तिच्या हातातून बॅट काढून जमिनीवर फेकली आणि तिला आपल्या बंगल्यातून आत नेले. घरातील लोकांना अजिबात माहिती नव्हते की ती बाहेर मुलांसोबत क्रिकेट खेळत होती. ज्यावेळी ते आत आले, हॉलमध्ये मोनिका स्वच्छ कपडे घातलेली, मेकअप केलेली आपल्या सासूबाईंबरोबर बसून चहा पित होती. शशांक कदाचित कोणाला तरी भेटायला गेला होता. मोनिकाला साफसुथरं कपड्यात बसून चहा पिताना पाहून शंतनू आईजवळ गेला. त्रिशाचा हात सोडला आणि विचारले, ही बाहेर काय करत होती? कोणाला विचारून गेली होती? आई, तू हिला बाहेर जायला परवानगी दिली होतीस का? तो खूप रागाने विचारत होता. शंतनूची आई तिची अवस्था पाहून हैराणच झाली. तिच्या कपड्यांवर इथे तिथे चिखल लागलेला होता. घामाने तिचा चेहरा ओला झाला होता आणि हातांवरही माती लागलेली होती. शंतनूच्या आईने विचारले, बाळा, कुठून येतेस? यावर शंतनू म्हणाला, तुझं बाळ गल्लीतल्या मुलांबरोबर क्रिकेट खेळत होतं. तुला माहिती आहे का आई, मी माझ्या मित्रांसोबत आलो होतो. मला किती लाज वाटली. आई, तू कल्पनाही करू शकत नाही, जर हिच्या अशाच हरकती चालू राहिल्या तर मी हिच्याबरोबर एकत्र जगू शकणार नाही. इतके बोलून तो रागात खोलीत निघून गेला. त्रिशा म्हणाली, मलाही यांच्याबरोबर राहायचं नाहीये. तुम्ही मला माझ्या आईवडिलांच्या घरी सोडवून या. जेव्हा बघते तेव्हा रागवतच असतात. हे करू नको, ते करू नको, इथे बसू नको, तिथे बसू नको. मला यांच्याबरोबर राहायचंच नाहीये. शंतनूची आई म्हणाली, इकडे ये, माझ्याजवळ येऊन बस. हे बघ बाळा, तुझं लग्न झालंय. त्रिशा म्हणाली, मग काय झालं, लग्न तर झालं आहे. तिच्या सासूबाई म्हणाल्या, लग्नानंतर मुली अशा गल्लीतल्या मुलांबरोबर क्रिकेट खेळत नाहीत. तू आता मोठी झाली आहेस. त्रिशा म्हणाली, हो, पण मी माझ्या घरीही मुलांबरोबर क्रिकेट खेळायचे. क्रिकेट खेळणे हा काही गुन्हा नाही. शंतनूच्या आईने समजावून सांगितल्यानंतरही त्रिशावर काही खास परिणाम झाला नाही. एकदा ती बाहेर गल्लीत उभी होती, तेव्हा समोरच्या बंगल्यातून काही मुले बाहेर आली. एका मुलाने एक लहान, सुमारे 8-9 महिन्यांचे बाळ पकडले होते. 8-9 महिन्यांचे बाळ बघून त्रिशा लगेच त्या घराजवळ गेली. तिने त्या मुलाला म्हटले, अय्या, किती छान आहे बाळ, माझ्याजवळ दे ना. त्या मुलाने लगेच त्रिशाकडे बाळ दिले. हा तोच मुलगा होता ज्याच्यासोबत त्रिशा क्रिकेट खेळायची. तो म्हणाला, दीदी, तू ह्याला पकडून राहा, मी 2 मिनिटात येतोच. असे म्हणून तो मुलगा आत गेला. त्रिशाने बराच वेळ त्या मुलाची वाट पाहिली, पण तो बाहेर आलाच नाही. मग ती ते बाळ घेऊन स्वतःच्या घरी आली. तिने लॉनमध्ये बसून त्याच्यासोबत खेळायला सुरुवात केली. 2 तास उलटून गेले. त्रिशा त्या बाळात इतकी मग्न झाली होती की तिला कल्पनाही नव्हती की त्या बाळाची आई त्याला शोधून शोधून टेन्शनमध्ये आली होती. त्या बाळाच्या मोठ्या भावाला सुद्धा हे माहीत नव्हते की त्रिशाचे घर कोणते आहे. तो फक्त एवढेच म्हणत होता की इथे एक दीदी उभी होती जी आमच्यासोबत क्रिकेट खेळते. मी तिच्याकडेच बाळ दिलं होतं. असो, शेवटी वॉचमनने ओळखले आणि सांगितले, तुमचे बाळ आमच्या घरी आहे. त्यावेळी शंतनूची आई देखील लॉनमध्ये आली होती आणि मोलकरीणला तिथे चहा आणण्यास सांगत होती. त्रिशाच्या मांडीवर ते लहान बाळ बघून त्या म्हणाल्या, अगं, हे बाळ, हे कोणाचे आहे? त्याच वेळी त्या बाळाची आई तिथे आली आणि म्हणाली, तू माझे बाळ घेऊन बसली आहेस आणि मी वेड्यासारखी इकडे तिकडे शोधत आहे. तुला कल्पना आहे का एका आईला काय वाटत असेल जेव्हा तिचे लहान बाळ तिला दिसत नाही? त्रिशा शांत होती. तो मुलगा म्हणाला, ही दीदी मुद्दाम ह्याला इथे घेऊन आली. मला म्हणाली की बाळाला माझ्याकडे दे. शंतनूची आई खूप लाजिरवाणी झाली होती. मोनिकानेही त्रिशाकडे विचित्र नजरेने पाहिले. ती स्त्री बडबड करून आपले बाळ घेऊन निघून गेली. त्रिशाची सासू म्हणाली, बाळा, हे काय केलंस तू? हे लोक काय विचार करतील की तू इतरांची मुले चोरतेस? त्रिशा म्हणाली, मी मुलं चोरत नाही. मला लहान मुलं खरंच खूप आवडतात. माझं मन होतं की मी लहान मुलं माझ्याजवळ ठेवावीत. वेळ अशाच प्रकारे निघून जात होता. शंतनूने त्रिशाशी आपल्या नात्यातील अंतर कमी करण्याचा खूप प्रयत्न केला होता. पण जेव्हा जेव्हा तो तिच्याजवळ जायचा प्रयत्न करायचा तेव्हा त्रिशा रडायला लागायची किंवा ओरडायला लागायची. अस्वस्थ होऊन तो मागे सरकायचा. पण जेव्हा मोनिका गरोदर राहिली
तेव्हा शंतनूला जाणवलं की जर त्रिशाने त्याची साथ दिली असती तर नक्कीच तोही आज बाप बनण्याचा आनंद अनुभवू शकला असता. शशांकने संपूर्ण वस्तीत मिठाई वाटली होती. तो खूप आनंदित होता आणि मोनिकाची खूप काळजीही घेत होता आणि मोनिकाही खूप आनंदित होती. शंतनूने स्वतःला व्यस्त ठेवलं होतं. आता तो त्रिशाला काहीच करत नव्हता. घरी यायचं, जेवण करायचं आणि लॅपटॉप घेऊन बसायचं. पण जेव्हा मोनिकाला मुलगा झाला तेव्हा मात्र त्रिशा पाहण्यासारखा होता. तिला असं वाटलं जणू देवाने तिला एक खेळणंच दिलंय. आता तर ती त्याच्याबरोबर खेळेल आणि बोलेल. पण ज्या क्षणी मोनिका घरी आली आणि त्रिशाने तिच्या मुलाला मांडीवर घेतलं तेव्हा मोनिका म्हणाली, ए ठेव, हा माझा मुलगा आहे, इकडे दे मला. तू माझ्या बाळाला खाली पाडशील. तुला तर अक्कलच नाहीये. प्रत्येक गोष्टीला तू तुझा टेडी आणि खेळणं समजतेस. खबरदार जर तू माझ्या बाळाला हात लावलास तर. मोनिकाने तिला खूप वाईट पद्धतीने झिडकारलं होतं. म्हणूनच ती रडत रडत शंतनूकडे आली होती. तो लॅपटॉपवर व्यस्त होता. त्रिशा म्हणाली, मला बाळ हवं, मलाही बाळ हवं. हे ऐकून शंतनूचा 1 वर्षाचा संयम तुटला होता. आज स्वतः त्रिशाने बाळाची इच्छा व्यक्त केली होती. शंतनूला या गोष्टीचा अंदाज 1 वर्षात आलाच होता की त्रिशाला बाळाची किती आवड आहे. कारण जिथे जिथे तिला बाळ दिसायचं ती वेड्यासारखी ते मांडीवर घेण्यासाठी धावत जायची. अनेक वेळा तो तिला मॉलमध्ये न्यायचा आणि जर तिला तिथे लहान मुलं दिसली तर ती आपली खरेदी सोडून बाळाच्या आईजवळ जायची आणि म्हणायची, हे किती गोंडस आहे ना, मी याला 2 मिनिटांसाठी मांडीवर घेऊ शकते का. शंतनू म्हणायचा, तुला लहान मुलं बघून काय होऊन जातं. यावर त्रिशा म्हणायची, तुम्हाला नाही माहिती, मला लहान मुलं खूप खूप आवडतात. असो, आज शंतनूने तिचं एकही ऐकलं नव्हतं. त्याने तिचे कोमल ओठ आपल्या ताब्यात घेऊन तिच्या किंकाळ्या बंद केल्या होत्या. संपूर्ण रात्र तो आपल्या मनासारखा करत राहिला. जेव्हा ती रडत असे आणि अश्रू ढाळत असे तेव्हा तो म्हणायचा, तुला बाळ हवं आहे ना, मी तुला बाळच देतोय. मग तू लहान लहान मुलं आठव. तुझं बाळ खूप गोंडस असेल, माझ्यासारखंच. डोळे तुझ्यासारखे, छोटे छोटे हात, छोटे छोटे डोळे आणि एक निरागस अस्तित्व. हे ऐकून त्रिशाच्या डोळ्यांसमोर एक गोंडस बाळाची कल्पना येऊ लागली. पण जेव्हा शंतनूची तीव्रता सहन करावी लागत असे तेव्हा ती तडफडून जात असे. तेव्हा तो तिला प्रेमाने शांत करत असे. आज 1 वर्षानंतर तो खूप समाधानाने झोपला होता. पण त्रिशा अत्यंत अस्वस्थ होती. ही पहिलीच वेळ होती की ती अशा नात्याशी परिचित झाली होती. पहिल्यांदाच तिने हे दुःख सहन केलं होतं. बाळाची इच्छा नसती तर कदाचित ती आज त्याला जवळ येऊन देत नसती. पण तिला हे माहीत नव्हते की बाळ मिळवण्यासाठी इतके दुःख सहन करावे लागते. तिला हे दुःख देखील खूप जाणवत होते. उर्वरित येणाऱ्या दुःखांपासून ती पूर्णपणे अनभिज्ञ होती. ती झोपेने व्याकुळ झाली होती. म्हणून ती कूस बदलून झोपून गेली. सकाळी सर्वात आधी शंतनूचे डोळे उघडले. स्वतःच्या शेजारी त्रिशाला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. पण त्रिशाचा कोमजलेला चेहरा पाहून त्याला संपूर्ण रात्रीची घटना आठवली. त्याला त्रिशावर पुन्हा प्रेम आले. तिचे विखुरलेले अस्तित्व देखील त्याला खूप छान वाटत होते. जेव्हा शंतनूने तिच्या कपाळावर चुंबन घेतले तेव्हा ती घाबरून उठून बसली. शंतनूला स्वतःच्या जवळ पाहून ती लगेच मागे सरकली. तिच्या चेहऱ्यावर भीती पसरली होती. शंतनूने विचारले, काय झाले. ती रागात म्हणाली, मला हात लावू नका. शंतनू म्हणाला, हे बघ, जे काही आपल्यात झाले आहे ते सगळे पती पत्नीमध्ये होतच असते. मी तुझ्यासोबत काही वेगळं केलं नाही. आणि जर तू आईला किंवा मोनिका वहिनीला किंवा कोणालाही या गोष्टीचा उल्लेख केला तर बघ, ही वाईट गोष्ट आहे. अशा गोष्टी कोणालाच सांगायच्या नसतात. ती खूप हैराण होऊन शंतनूकडे बघत होती. ती म्हणाली, सगळे लोक असंच करतात का. सगळे लोक त्यांच्या बायकांवर असे अत्याचार करतात. शशांक भाऊजींनी सुद्धा मोनिका वहिनीबरोबर असंच सगळं केलं होतं. त्यांनाही इतक्याच वेदना झाल्या असतील ना. किती वाईट आहे ना तुम्ही आणि तुमचा भाऊ सुद्धा. तिचे बालिश बोलणे ऐकून शंतनू फक्त हसू शकला. तो म्हणाला, सगळे असेच करतात आणि यानंतरच मुलं येतात, समजलं. त्रिशाच्या मनात भीती बसली होती. शंतनू उठून बसला. त्याने स्वतः आपले ऑफिसचे कपडे काढले. पण त्रिशाच्या कमरेत खरोखरच खूप वेदना होत होत्या. जेव्हा तो आंघोळ करून तयार झाला तेव्हा त्याने त्रिशाला आंघोळ करण्याची संपूर्ण पद्धत समजावून सांगितली आणि खोलीतून तो बाहेर गेला. त्रिशासाठी सगळं काही अगदी वेगळं होतं. ती उठली, आंघोळ केली आणि कपडे बदलले.
मग ती खोलीतून बाहेर आली तेव्हा तिच्या सासूबाई मोलकरीणला नाश्त्यासाठी सांगत होत्या. त्या त्रिशाला म्हणाल्या, बाळा तू नाश्ता कर. त्रिशाने नाश्ता केला. मोनिका तिच्या बाळाला पकडून त्याच्याशी बोलत होती. त्रिशा मोनिकाजवळ येऊन बसली. मोनिकाच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तिला म्हणाली, वहिनी मी याला पाडणार नाही. मी बसून ह्याला 2 मिनिटांसाठी पकडू का? मला माहीत आहे की तुम्ही खूप त्रास सहन करून हे बाळ मिळवले. तुम्हाला भीती वाटते ना की जर मी ह्याला उचलून उभी राहिले तर हे पडेल. मोनिका म्हणाली, हो, कारण तू खूप निष्काळजी आहेस. तुला माहीत नाही की मुलं ही खूप मौल्यवान गोष्ट आहे आणि स्त्री किती कष्ट सहन करून हे मिळवते. फक्त तिलाच हे माहिती असतं. त्रिशा म्हणाली, मलाही आता कळले. द्या ना ह्याला मला. मी ह्याला खूप आरामात पकडेन आणि सोप्यावरून उठणारही नाही. मोनिकाने खूप काळजीपूर्वक आपला मुलगा तिच्या मांडीवर दिला. त्याचे हात, त्याचे डोळे, त्याच्या निरागस हालचाली बघून त्रिशा आपला त्रास विसरून गेली होती. ती त्याच्या हाताला चुंबन घेऊ लागली आणि म्हणाली, किती मऊ आहे, अगदी टिश्यू पेपरसारखं. तेव्हा मोनिका म्हणाली, हो, मुलं अशीच असतात, नाजूक. त्रिशा म्हणाली, रात्री ह्याच्या रडण्याचा आवाज येत होता. मोनिका म्हणाली, हो, संपूर्ण रात्र झोपू देत नाही, जागेच राहतो. त्रिशा म्हणाली, मग तुम्हाला खूप छान वाटत असेल ना वहिनी? तुम्ही संपूर्ण रात्र याला घेऊन बसत असाल, याच्याकडे बघत असाल. तेव्हा मोनिका म्हणाली, माझे तर डोळे झोपेनं बंद होतात. मी तर रात्री शशांकडे सोपवते. तुझं मूल तुम्ही सांभाळा, मला झोपू द्या. मोनिकाचा सूर बराच सुधारला होता. थोड्या वेळाने त्रिशाने मोनिकाला तिचा मुलगा परत दिला. रात्री जेव्हा शंतनू घरी आला तेव्हा तो त्रिशाला म्हणाला, तू या साध्या रूपात काय करतेस? जा, तयार होऊन ये. हे ऐकून त्रिशाचे हृदय भीतीने थरथरले. ती म्हणाली, नको, प्लीज आज नको. ती इतकी भीतीने ग्रासलेली बघून शंतनू म्हणाला, मी आज तुला बाहेर घेऊन जाणार आहे. आपण हॉटेलमध्ये जेऊ. चल, तयार हो. तो त्रिशाची भीती दूर करू इच्छित होता. त्रिशा तयार झाली. तो तिला एका चांगल्या आणि महागड्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला. मेन्यू कार्ड देखील तिच्याच हातात दिले. तो म्हणाला, तू ऑर्डर कर. त्याने त्रिशाच्या आवडीचे जेवण मागवले. मग तो तिला एका सोनाराच्या दुकानात घेऊन गेला आणि म्हणाला, काहीही निवड, मी तुला गिफ्ट देणार आहे. त्याचा सूर प्रेमाने भरलेला होता. तेव्हा त्रिशा म्हणाली, मला फक्त बाळ हवं आहे. शंतनूने स्वतःच्या आवडीनुसार एक ब्रेसलेट विकत घेतले आणि ते त्रिशाला घातले आणि म्हणाला, बाळ देखील लवकरच येईल. त्या रात्री शंतनूने त्रिशाला काहीच सांगितले नाही आणि तो तिच्या जवळही आला नाही. पण हळूहळू आता तो त्रिशाला स्वतःजवळ ठेवू लागला. जेव्हा तो खोलीत यायचा तेव्हा तो तिला स्वतःजवळ झोपवायचा. जर तो लॅपटॉपवर काम करत असेल तर तो तिला स्वतःबरोबर सोफ्यावर बसवून घ्यायचा. स्वतःचा हात पसरून तो तिला स्वतःच्या जवळ ओढून घ्यायचा आणि तिचे डोके पकडून स्वतःच्या खांद्यावर ठेवायचा. त्रिशा हळूहळू त्याच्या स्पर्शाशी परिचित होत होती. पण जेव्हा जेव्हा तो तिच्या जवळ जायचा तेव्हा ती थोडी घाबरायची. एका महिन्यानंतर त्रिशाची तब्येत बिघडली. तिला खूप उलट्या होत होत्या. शंतनूची आई तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. जेव्हा डॉक्टरांनी ही बातमी सांगितली की ती गरोदर आहे तेव्हा त्रिशाला खूप आनंद झाला. शंतनूच्या आईने तिची तशीच काळजी घेतली जशी मोनिकाची घेतली होती. पण त्रिशा या गोष्टीपासून अनभिज्ञ होती. तिने काही दिवसानंतर शंतनूला विचारले, आपले बाळ या जगात कधी येईल? तेव्हा शंतनू म्हणाला, अगं पिल्लू, बाळ इतक्या लवकर येत नाही, त्याला वेळ लागतो. ती म्हणाली, मला आता आणखी वाट पाहवत नाहीये. सांगा ना, आपलं बाळ माझ्यासारखे असेल की तुमच्यासारखे असेल? शंतनू म्हणाला, तुझ्यासारखेच असेल, खूप निरागस आणि खूप बावळट. मग ती चिडून म्हणाली, मी बावळट नाही. शंतनू खूप हसला. पण जसा वेळ जाऊ लागला तसतसं तिचे पोट दिसू लागले. तिला स्वतःला खूप विचित्र वाटू लागले. आता तर तिच्या पायांना सूज येऊ लागली होती. रात्री पायांना खूप वेदना होत होत्या. तेव्हा ती रडू लागायची. शंतनू उठून बसायचा आणि विचारायचा, काय झाले आहे तुला? ती म्हणायची, पायांना खूप वेदना होत आहेत, सहन होत नाहीयेत. मग शंतनू उठून तिचे पाय दाबायचा. त्याचे डोळे झोपेने भरलेले असायचे, पण तो तिचे पाय दाबत राहायचा आणि म्हणायचा, तू झोपून जा, आराम कर. हळूहळू त्रिशाच्या हृदयात देखील शंतनूसाठी प्रेम जागृत होऊ लागले होते. तो तिची खूप काळजी घेत असे आणि स्वतःच्या झोपेची पर्वा करत नसे.
फक्त तिचेच नव्हे तर शंतनूचे जीवन देखील बदलले होते. आता त्यांच्या खोलीत लहान लहान मुलांचे फोटो लावले जाऊ लागले होते. जेव्हा 7वा महिना सुरू झाला तेव्हा शंतनूने तिला बाळाची सर्व खरेदी करून दिली होती. ती ज्या कपड्यांवर हात ठेवायची ते तो विकत घ्यायचा. ज्या खेळण्यांवर ती हात ठेवायची ती खेळणी तो आणून द्यायचा. पण 9 महिने संपल्यानंतर त्रिशाची स्थिती बदलली होती. तिला स्वतःचेच खूप विचित्र वाटत होते. कूस बदलणे सुद्धा तिला कठीण जात होते. आता तिला कळू लागले होते की मूल म्हणजे काय असते. मूल हॉस्पिटलमध्ये जाऊनच मिळत नाही. संततीची किंमत काय असते कदाचित स्त्रीला तेव्हाच कळते जेव्हा ती या टप्प्यांमधून जाते. बाळ जन्माला येण्यापूर्वीच आईला तिच्या मुलावर प्रेम होऊ लागते, कारण ती त्याच्या प्रत्येक हालचालीला तिच्या शरीरात जाणवते. आणि या सर्व टप्प्यांमधून त्रिशा जात होती. संतती जन्माला येण्यापूर्वी स्त्रीच्या त्यागांची सुरुवात होते. तिला तेच खावे लागते ज्याची मुलाला इच्छा असते. खूप झोप आली असली तरी मुलाच्या हालचालीवर उठावे लागते. 9 महिन्यानंतर जेव्हा त्रिशाला प्रसूती वेदना सुरू झाल्या तेव्हा तिला वाटले की आता ती मरूनच जाईल. शंतनूचाही जीव घशात अडकला होता. तिच्या वेदनामय किंकाळ्या ऐकून तो भयभीत झाला होता. झटकन त्याने आपल्या आईला खोलीत बोलवले. शंतनूची आई आणि मोनिकाने तिला आधार देत गाडीपर्यंत नेले आणि शंतनूची आई मागच्या सीटवर बसली. गाडी चालवताना शंतनू वारंवार तिचा हात पकडत होता आणि म्हणत होता, काहीही होणार नाही, सगळं काही ठीक होईल, बस थोडंसं सहन कर बाळा. तेव्हा त्रिशा रडत म्हणाली, नाही, मी मरून जाईन. तुम्हाला माहिती नाही मला किती वेदना होत आहेत. मला खरंच वाटतंय आज मी मरून जाईल. शंतनूची आई तिला वेळोवेळी शांत करत होती आणि म्हणत होती, बाळा तुला काहीही होणार नाही, आम्ही आहोत ना, बस थोडंसं सहन कर. असो. त्रिशा वारंवार शंतनूचा हात पकडून जोराने दाबायची. तिने आपल्या वेदना सहन करण्यासाठी शंतनूच्या हाताचा आधार घेतला. तो चुपचाप एका हाताने गाडी चालवत होता आणि दुसरा हात त्रिशाच्या हातात होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्याने झटकन तिला व्हीलचेअरवर बसवले आणि लेबर रूमकडे पाठवले. आणि मग त्याच्या मनात विचित्र विचार येऊ लागले. तो त्याच्या बाळासाठी आणि त्रिशाच्या सलामतीसाठी प्रार्थना करत होता. पण जेव्हा डॉक्टर बाहेर आले आणि त्यांच्या चेहऱ्यावर उदासी पाहिली तेव्हा शंतनूचा जीव घशात अडकला. तो लगेच डॉक्टरांकडे धावला आणि विचारले, माझी बायको आणि बाळ ठीक आहेत ना? तेव्हा डॉक्टर म्हणाले, अभिनंदन, तुम्हाला मुलगा झाला आहे आणि तो पूर्णपणे ठीक आहे. पण मिसेस त्रिशा? हे ऐकून तो घाबरला. त्याने लगेच विचारले, माझ्या बायकोला त्रिशाला काय झाले आहे डॉक्टर? डॉक्टर म्हणाले, हाय बीपीमुळे ऑपरेशन दरम्यान ती बेशुद्ध झाली होती, पण अजून तिला शुद्ध आलेली नाही. साधारणपणे स्त्रिया लवकर शुद्धीवर येतात. पण मग एक नर्स एक छोटं बाळ घेऊन आली आणि शंतनूच्या हातात दिले. बाळाला पाहून त्याचे अश्रू वाहू लागले. त्रिशाला बाळाची किती आवड होती, पण आता ती शुद्धीवरच येत नव्हती. तो अत्यंत अस्वस्थ होता. त्याने बाळाला हळूच पाहिले आणि ते आपल्या आईच्या मांडीवर ठेवले. तो डॉक्टरांना म्हणाला, प्लीज आता काहीही करून तिला शुद्धीवर आणा. डॉक्टर म्हणाले, आम्ही आमच्या सर्व शक्तीने प्रयत्न केले आहेत. आम्हाला भीती वाटते की कदाचित ती कोमात जाऊ शकते. हे ऐकून तर शंतनूचा जीव जाणेच बाकी होता. संपूर्ण रात्र संपली होती आणि सकाळ झाली होती. बाळाला शंतनूच्या आईनेच वरचे दूध पाजले होते. शशांक आणि मोनिका देखील आले होते आणि शंतनूचे वडीलही. सर्वांना त्रिशाची काळजी होती कारण ती शुद्धीवर येत नव्हती. तिला एका स्पेशल रूममध्ये हलवण्यात आले होते. डॉक्टर म्हणाले, आम्हाला असे वाटते की ती कोमात गेली आहे. आम्हाला माहीत नाही की ती कधी शुद्धीवर येईल. हे ऐकून शंतनूचा धीर सुटला. तो रडू लागला. त्याने त्रिशाचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला आणि म्हणाला, त्रिशा प्लीज प्लीज डोळे उघड बाळा. बघ देवाने किती गोंडस निरागस बाळ दिले तुला. अगदी तुझ्यासारखंच आहे. उठ ना यार, असं का करतेस? प्लीज त्रिशा डोळे उघड. बघ ना तुझं बाळ तुला बघण्यासाठी किती अस्वस्थ झालंय. शंतनूच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सर्वांचे डोळे अश्रूंनी वाहत होते. बाळ खरोखरच रडत होते. शंतनूच्या आईच्या मांडीवर असतानाही ते शांत होत नव्हते. पण ती तर अशी झोपली होती की उठतच नव्हती. तिचे फक्त श्वास चालू होते. हळूहळू दिवस जाऊ लागले. शंतनूचे आई वडील आणि शशांक आणि मोनिकाही सर्व घरी गेले होते.
बाळाला देखील त्याची आई घेऊन गेली होती, पण शंतनू हॉस्पिटलमध्येच थांबला होता. एका आठवड्यात त्याची परिस्थिती खूपच बिघडली होती. दाढी वाढली होती आणि रडून रडून डोळे सुजले होते. सारखे सारखे तो तिच्याजवळ बसायचा आणि तिला जागे करण्याचा प्रयत्न करायचा. त्याला माहीत नव्हते की कालपर्यंत जी मुलगी त्याला त्रासदायक वाटत होती ती आज त्याच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती झाली होती. तिच्याशिवाय एक क्षणही चांगला वाटत नव्हता. काहीही चांगले वाटत नव्हते, इतके की आपलं स्वतःचं बाळसुद्धा आता त्याला चांगलं वाटत नव्हतं. पण जेव्हा 1 महिना अशाच प्रकारे निघून गेला तेव्हा डॉक्टरही निराश झाले होते. डॉक्टर घाबरत घाबरत शंतनूला म्हणाले देखील होते की आम्हाला नाही वाटत की ती शुद्धीवर येईल. जर तुम्ही परवानगी दिली तर आम्ही तिला शेवटचे इंजेक्शन देऊ शकतो, कारण तुम्ही तुमच्या बायकोला या वेदनेत ठेवू इच्छिता. डॉक्टरांचे बोलणे ऐकून तो ओरडून म्हणाला, नाही, ती स्वतः श्वास घेते, याचा अर्थ ती जिवंत आहे. मी माझ्या बायकोबद्दल इतका मोठा निर्णय नाही घेणार. मी तुमचे बिल भरतोय ना, मी माझं सर्व काही तिच्यावर खर्च करेन. मला विश्वास आहे की ती एक दिवस शुद्धीवर येईलच. बाळाला आता आपल्या आजीची सवय झाली होती. तो आजीच्या कुशीत आईची माया शोधत होता. 1 महिना, 2 महिने, नंतर 3 महिने निघून गेले, पण त्रिशा शुद्धीवर आली नाही. कधी कधी शंतनू स्वतःबरोबर आपले बाळ आणायचा. तो बाळाला म्हणायचा, ही तुझी मम्मा आहे, तिला मम्मा म्हण. त्याला फक्त एकच आशा होती, जेव्हा बाळ त्रिशाला मम्मा म्हणेल तेव्हा ती नक्की जागी होईल. त्रिशाचे शंतनूवर प्रेम असो वा नसो, पण बाळाशी तिला खूप खोल आपुलकी होती. गर्भावस्थेदरम्यानही त्रिशा शंतनूला म्हणायची, शंतनू, माझं बाळ मला मम्मा तर म्हणेन ना. जेव्हा तो जगात येईल तेव्हा सर्वप्रथम तो माझं नाव घेईल ना. माहीत नाही तो दिसायला कसा असेल, त्याचे डोळे कसे असतील, त्याचे नाक कसे असेल. आणि आज 4 महिने निघून गेल्यानंतरही तिच्या डोळ्यांना स्वतःच्या बाळाला बघण्याची परवानगी नव्हती. शंतनू बाळाला म्हणजे अंशला त्रिशाच्या शेजारी कॉटवरच झोपवायचा. अंश आईचा ड्रेस ओढायचा आणि मग रडू लागायचा. पहिल्यांदाच असे घडले की त्या मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून त्रिशाच्या हृदयाचा ठोका वेगाने वाढला. मशीनवर तिची हृदयगती वेगाने चालू लागली आणि हे बघून शंतनूमध्ये आशा निर्माण झाली. त्याने अंशला आणखी रडवले. अंश वारंवार त्रिशाचा ड्रेस ओढत होता, रडत होता आणि रडत रडत कधी कधी मम्मा म्हणत होता. शंतनूला असे वाटले की त्रिशाच्या डोळ्याच्या भावल्या हलल्यात. त्याने लगेच नर्स आणि डॉक्टरांना बोलवले. त्रिशाच्या शरीरातील हलकीशी हालचाल बघून डॉक्टरांनाही थोडी आशा निर्माण झाली. डॉक्टर म्हणाले, आता तुमचे मुलंच त्याच्या आईला शुद्धीवर आणू शकते. त्याला इथे रोज आणत जा. त्याला त्याच्या आईच्या शेजारीच झोपवा. जेव्हा तिला स्वतःच्या मुलाचा स्पर्श जाणवेल आणि ती त्याच्या रडण्याचा आवाज ऐकेल तेव्हा नक्कीच त्रिशा जागी होईल. आणि मग असेच घडले. शंतनू रोज अंशला आणायचा आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला उपाशीच आणायचा. भुकेने जेव्हा अंश रडू लागायचा तेव्हा तो त्याला त्रिशाच्या शेजारी झोपवायचा. जेव्हा तो रडायचा आणि मम्मा म्हणायचा तेव्हा त्रिशाच्या निष्प्राण शरीरात जणू प्राण येऊ लागायचा. एकदा तर तो इतका रडला की त्रिशा एकदम उठूनच बसली. हे पाहून डॉक्टरही हैराण झाले आणि शंतनूही. तिने लगेच तिच्या रडणाऱ्या मुलाला मांडीवर घेतले आणि छातीशी चिटकवून धरले. डॉक्टर या घटनेने चकित झाले होते, कारण ही ईश्वरी कृपा होती. नाहीतर कोमातील रुग्ण बऱ्याच वर्षांपर्यंत कोमातच राहतात आणि लोक तर आशा सोडून देतात. पण कदाचित हे त्रिशाचे तिच्या मुलावरील प्रेम होते, ज्यामुळे ती शुद्धीवर आली होती. ती अंशला छातीशी लावून रडत होती. तिला असं वाटलं की कदाचित ऑपरेशन आत्ताच झालेलं आहे आणि काही तासानंतरच तिला शुद्ध आलेली आहे. पण जेव्हा तिला कळलं की ती गेल्या 4 महिन्यांपासून बेशुद्ध होती तेव्हा तिला विश्वासच बसत नव्हता. ती तिच्या मुलाला छातीशी लावून रडत होती आणि चुंबन घेत होती. शंतनू तिला बघतच राहिला. काही दिवसात ती बरी झाली आणि घरी आली. शंतनू तिची आणखी चांगली काळजी घेऊ लागला. तो तिला स्वतःजवळ झोपवायचा. त्याला एक विचित्र भीती वाटू लागली होती की कदाचित त्रिशा त्याला सोडून निघून जाईल. जेव्हा अंश 3 वर्षाचा झाला तेव्हा त्रिशानेच विचारले, तुम्हाला नाही वाटत का की अंशचा एक भाऊ किंवा बहीण असायला हवी? तेव्हा शंतनू म्हणाला, नाही, ही माझी इच्छा नाही. ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, असं का? शंतनू म्हणाला, माझा खूप भयानक अनुभव आहे, शपथ. तेव्हा मला वाटलं होतं की माझा जीवच जाईल. आता नको ते, बस झालं. एवढं बोलून तो त्रिशाला मिठी मारून रडू लागला आणि म्हणाला, त्रिशा,
मला तुला गमवायचं नाही आहे. आपल्याला फक्त एक मूल पुरेसं आहे. पण त्रिशा म्हणाली, पण जे पहिलं झालं ते पुन्हा होईल कशावरून? असो, लग्नाला 7 वर्ष उलटून गेली आणि त्यांना 2 मुले झाली. पण अजूनही जेव्हा जेव्हा शंतनूला तो काळ आठवतो तेव्हा तो त्रिशाला आपल्या मिठीत घेतो. कधी कधी त्रिशा तरसून म्हणते, मला झोपू द्या ना, का त्रास देताय? तेव्हा शंतनू म्हणायचा, झोपून जा ना मग, फक्त माझ्याजवळ राहा. जेव्हा तू दूर असतेस तेव्हा माझा जीव जाऊ लागतो. मग त्रिशा म्हणायची, शंतनू तुम्ही कधी कधी अगदी लहान मुलांसारखं वागता. चला माझ्यापासून दूर व्हा. जर अंशचे डोळे उघडले तर तू काय विचारेल? अंश जो आता 5 वर्षांचा झाला होता, जेव्हा कधी तो आपल्या बाबांच्या हातात आपल्या आईचा हात पाहायचा, तो आईचा हात शंतनूच्या हातातून काढून स्वतःच्या हातात घ्यायचा आणि रागाने म्हणायचा, ही माझी आई आहे. बाबा तुम्ही तिला हात लावू नका. पण जेव्हापासून वीर जन्माला आला होता त्याने अंशची जागा घेतली होती. अंश आता शंतनूबरोबर झोपायचा. पण जेव्हा दोन्ही मुले झोपायची तेव्हा शंतनू मुलांना एका बाजूला झोपवून त्रिशाला मिठी मारून झोपायचा. कधी कधी ती अस्वस्थ व्हायची, पण शंतनूच्या हट्टापुढे तिला नेहमी स्वतःला असहाय्य जाणवायचे. त्याच्या प्रेमापुढे ती हार मानायची. कदाचित प्रत्येक स्त्री स्वतःच्या नवऱ्याच्या प्रेमापुढे असहाय्य होते आणि स्वतःचे सुख देखील विसरून जाते. बरोबर ना? तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते मला छान छान कमेंट्स करून नक्की सांगा. मी वाट पाहते बरं का. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नात्यांचा स्पर्श या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.